नमस्कार. कुटुंब म्हणजे नेमकं काय असतं? फक्त रक्ताची नाती की त्याला कायद्याचाही काही आधार असतो? आज आपण अशाच एका महत्त्वाच्या कायद्याबद्दल बोलणार आहोत, जो भारतातल्या हिंदू कुटुंबांची कायदेशीर रचना आणि जबाबदाऱ्या ठरवतो. तो कायदा आहे हिंदू दत्तक आणि निर्वाह कायदा 1956. चला तर मग सुरुवातच एका अगदी साध्या पण महत्वाच्या प्रश्नाने करूयात. एक कुटुंब तयार करण्यासाठी, त्याला टिकवून ठेवण्यासाठी कायदेशीररित्या काय लागतं? हा प्रश्न फक्त कायद्याचा नाहीये, तो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याशी जोडलेला आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या कायद्याच्या प्रत्येक कलमात आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळत जातं. तर आपण हा कायदा 2 मुख्य भागांमध्ये समजून घेऊया. पहिल्या भागात आपण बघणार आहोत की दत्तक विधानाने एक नवीन कुटुंब कसं जन्माला येतं, त्याची कायदेशीर प्रक्रिया काय आहे. आणि मग दुसऱ्या भागात आपण कुटुंबातल्या सदस्यांना आधार देण्याच्या कायदेशीर जबाबदारीबद्दल बोलू. म्हणजेच निर्वाह हक्क म्हणजे काय ते समजून घेऊ. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून, वैध हिंदू दत्तक विधान. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की दत्तक घेणं म्हणजे फक्त एक सामाजिक सोहळा किंवा करार नाहीये. ही एक पक्की कायदेशीर प्रक्रिया आहे आणि त्यासाठी काही कठोर अटींची पूर्तता करणं बंधनकारक आहे. तर कायद्याच्या कलम 6 मध्ये वैध दत्तक विधानासाठी 4 मुख्य आधारस्तंभ सांगितले आहेत. पहिला, जो व्यक्ती दत्तक घेत आहे तो कायदेशीरदृष्ट्या सक्षम असावा. दुसरा, जो कोणी मुलाला दत्तक देत आहे त्याच्याकडेही तशी क्षमता हवी. तिसरा, ज्या मुलाला दत्तक घेतलं जातंय ते मूल सुद्धा पात्र असावं लागतं. आणि चौथा म्हणजे कायद्यातल्या इतर सगळ्या अटींचं पालन व्हायलाच पाहिजे. बरं, आता प्रश्न येतो की दत्तक कोण घेऊ शकतं? म्हणजे कायद्यानुसार कोणाला मूल दत्तक घेण्याची परवानगी आहे? ह्यासाठी काही विशिष्ट कायदेशीर पात्रता ठरवून दिलेल्या आहेत. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पुरुष आणि स्त्रियांसाठी दत्तक घेण्याच्या क्षमतेत थोडा फरक आहे. कायद्याचं कलम 7 आणि 8 काय सांगतं बघा. कोणताही सज्ञान आणि मानसिकदृष्ट्या स्थिर असलेला हिंदू पुरुष दत्तक घेऊ शकतो. पण स्त्रीसाठी मात्र ती अविवाहित, विधवा किंवा घटस्फोटित असायला हवी. जर ती विवाहित असेल तर ती तेव्हाच दत्तक घेऊ शकते जेव्हा तिचा पती काही कारणास्तव कायदेशीररित्या अक्षम असेल. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर दत्तक घेणारा पुरुष विवाहित असेल तर त्याला आपल्या पत्नीच्या संमतीशिवाय अजिबात दत्तक घेता येत नाही. कलम 7 मधली ही तरतूद पती-पत्नीच्या समान अधिकाराला खूप महत्त्व देते. अर्थात काही अपवाद आहेत, जसं की पत्नी जर कायदेशीररित्या संमती देऊ शकत नसेल तर मग गोष्ट वेगळी. चला आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया, म्हणजे दत्तक घेतल्या जाणाऱ्या मुलाकडे. कारण कायदा फक्त दत्तक घेणाऱ्यांसाठीच अटी घालत नाही, तर ज्या मुलाला दत्तक घेतलं जातंय त्याच्यासाठीही काही नियम आहेत. कलम 10 काय सांगतं? कोणाला दत्तक घेतलं जाऊ शकतं? तर त्यासाठी 4 मुख्य अटी आहेत. 1. ती व्यक्ती हिंदू असावी. 2. तिचं याआधी कधीही दत्तक विधान झालेलं नसावं. 3. ती अविवाहित असावी. आणि 4. तिचं वय 15 वर्षांपेक्षा कमी असावं. पण 1 मिनिट, इथे एक ट्विस्ट आहे. काही विशिष्ट रूढी किंवा परंपरा असतील तर अविवाहित असण्याच्या आणि वयाच्या अटींमध्ये सूट दिली जाऊ शकते. ही जी 15 वर्षांची वयोमर्यादा आहे ती खरंच खूप महत्त्वाची आहे. हा एक स्टँडर्ड नियम आहे. पण आपला कायदा हेही जाणतो की भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत. त्यामुळे जर एखादी स्थानिक रूढी किंवा प्रथा 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला दत्तक घेण्याची परवानगी देत असेल तर त्याला कायदेशीर मान्यता आहे. बरं, समजा दत्तक विधान पूर्ण झालं, मग पुढे काय? हा जो बदल होतो तो फक्त कागदोपत्री नसतो. हा एक खूप मोठा आणि अपरिवर्तनीय, म्हणजे कधीही न बदलता येणारा कायदेशीर बदल आहे, जो त्या मुलाच्या आणि दोन्ही कुटुंबांच्या आयुष्यात कायमस्वरूपी बदल घडवून आणतो. याबद्दल कायद्याचं कलम 12 अगदी स्पष्टपणे सांगतं. त्यात दत्तक विधानाचे काय परिणाम होतात हे दिलेलं आहे. आणि हे परिणाम खरंच खूप मोठे आहेत, जे कौटुंबिक संबंधांना कायदेशीररित्या पूर्णपणे बदलून टाकतात. सगळ्यात पहिला आणि मोठा परिणाम, दत्तक घेतलेल्या मुलाचे त्याच्या जन्मदात्या कुटुंबाशी असलेले सगळे कायदेशीर संबंध तुटतात, संपतात. कायद्याच्या नजरेत ते मूल आता त्या कुटुंबाचा भाग राहत नाही. आणि त्याच क्षणी त्याचे दत्तक कुटुंबात नवीन कायदेशीर संबंध तयार होतात. आणि हे संबंध इतके पक्के असतात की जणू काही त्या मुलाचा जन्मच त्या नवीन कुटुंबात झालाय. त्याला त्या कुटुंबातले सगळे हक्क आणि जबाबदाऱ्या मिळतात.
आणि ही गोष्ट लक्षात घ्या, एकदा वैध दत्तक विधान झालं की ते फायनल असतं. कलम 15 हे अगदी स्पष्ट करतं की ना दत्तक पालक ते रद्द करू शकतात, ना ते मूल आपली नवीन ओळख सोडून जन्मदात्या कुटुंबात परत जाऊ शकतं. हा एक कायमचा, कधीही न बदलणारा कायदेशीर करार आहे. चला, आता ह्या कायद्याच्या दुसऱ्या तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया, निर्वाहाचा हक्क. हा कायद्याचा तो भाग आहे जो कुटुंबातल्या सदस्यांना आर्थिक आधार देण्याच्या कायदेशीर जबाबदारीबद्दल बोलतो. तर मग प्रश्न येतो की कायद्यानुसार हा निर्वाह मिळण्याचा हक्क कोणाकोणाला आहे? तर यात मुख्यत्वे करून पत्नीला तिच्या पतीकडून, अल्पवयीन मुलांना, मग ती औरस असोत किंवा अनौरस, वृद्ध किंवा आजारी आईवडिलांना, आणि इतकंच नाही तर मृत व्यक्तीवर अवलंबून असलेल्या नातेवाईकांनाही हा हक्क मिळतो. कलम 18 खास करून पत्नीच्या हक्कांबद्दल बोलतं. यानुसार एका हिंदू पत्नीला तिच्या पतीकडून आयुष्यभर निर्वाह मिळण्याचा हक्क आहे. आणि यात एक विशेष गोष्ट आहे. काही विशिष्ट परिस्थितीत, जसं की पतीने क्रूर वागणूक दिली, तिला सोडून दिलं किंवा त्याची दुसरी पत्नी असेल, तर ती वेगळी राहून सुद्धा पोटगी किंवा निर्वाह भत्ता मागू शकते. या कायद्यात परावलंबी किंवा डिपेंडन्स ही एक खूप महत्त्वाची संकल्पना आहे. कलम 21 काय म्हणतं की समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचे काही नातेवाईक त्याच्या मालमत्तेच्या वारसांकडून निर्वाहाचा दावा करू शकतात. आता हे नातेवाईक कोण? तर यात मृत व्यक्तीची विधवा, त्याची अल्पवयीन मुलं, अविवाहित मुली आणि त्याचे आई-वडील येतात. पण मग ही निर्वाहाची रक्कम ठरते कशी? ती काहीही ठरवली जात नाही. न्यायालय अनेक गोष्टींचा विचार करतं. जसं की दोन्ही पक्षांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती कशी आहे, ज्याला निर्वाह हवा आहे त्याच्या खऱ्या गरजा काय आहेत, त्याच्याकडे स्वतःची काही मालमत्ता किंवा कमाई आहे का, आणि एकूण किती लोकांची जबाबदारी आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. म्हणजे हा निर्णय खूप विचारपूर्वक आणि संतुलित पद्धतीने घेतला जातो. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. 1956 साली बनलेला हा कायदा आजही आजच्या काळात एका कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या जबाबदाऱ्या कशा ठरवतो? काळ बदलला, कुटुंबाची व्याख्याही कदाचित बदलली असेल, पण या कायद्यातली जी मूळ तत्त्वं आहेत, म्हणजे आधार देणं, जबाबदारी स्वीकारणं, ती आजही तितकीच महत्त्वाची आहेत, नाही का?